संतराच्या स्पीडने चाललेलो आहे बघा 11 गेलो. हॅलो गाईज, आता आम्ही चाललोय वाकोबाला. हिंदवीचा बर्थडे पण आहे आज, त्यामुळे ते गिफ्ट पण आणायचंय. त्यासाठी आरू आणि मी निघालोय स्कूटीवर, आमच्या इलेक्ट्रिकल स्कूटीवर. गोरख सर बघा सर. सर काय आमची गाडी ना लय डेंजर आहे. श्लोकनी पाडल्यापासून म्हणजे एक माणूस त्याला आहे ना डायरेक्ट येऊन धडकला. त्यामुळे गाडी आता आमची लय डेंजर झालेली आहे, लय डेंजर. त्यामुळे आम्ही रिक्स घेत चालल्या. म्हणजे खूप स्लो चाललंय आम्ही. वाकोबा मावशीने आमच्याकडे मदत मागितली होती. पुरामुळं बघा कशी एक मोटार इथं आलेली आहे. पुरामुळे अख्खं गेलो. यस, सक्सेसफुल झालो आम्ही आता वरती जाण्यासाठी. तर आता आपण जाऊया पुढं. चला मग गाईज, इकडचा व्ह्यू किती मस्त आहे. हा बघा, व्हेरी नाईस. इट इज व्हेरी नाईस व्ह्यू. संतराच्या स्पीडने चाललेलो आहे गाईज. बघा 11 गेलो. आलो आता आम्ही मंदिरापाशी. हा आता गेलेला होता अक्षय दादाचा भाऊ. त्याला कस काय आई शपथ. आता आम्ही पडणार होतो, डायरेक्ट स्पीड वाढवली. 11 वरून 13 स्पीड केली. हा, आणि गाडी डायरेक्ट तुम्हाला कळलंच. आणि आता आम्ही मंदिराकडे आलेलो आहे. चला मग जाऊया. व्हेरी नाईस, इथं व्हेरी नाईस व्ह्यू आहे गाईज. व्ह्यू बघू शकता तुम्ही, मला दाखवू शकतो आम्ही. इथं वाटते माणसं आहेत आणि थोडेफार आहे. चला आम्ही काय मंदिराचा परिसर पाहू शकता तुम्ही. हे आहे मंदिर. सगळी माणसं असतात. आणि बघा आमच्या दीदीने बसून घेतलं. बसून आता घरी चाललेलं आहे. चला मग घरी जाऊ. ती बघा आमची इलेक्ट्रिक. घरी नाही, घरी काय डाव पलटला. चलो चलो अभी इधर. पाणी लांब आहे, दॅट्स आम्ही जाणार नाहीये तिकडे. जाऊ शकतो, कोणी वरडन तिकडं बघा ती आजी ना मेंढर का कुत्रे काय माहिती, त्यांना चारायला नेले. जायचं इथून जायचं का? बघा चारायला नेले. आम्ही आता चाललेलो आहे. चला. नाही, ती आजी मेंढरी पाळते. मेंढरे चारा आणल्यात, बकर चारायला आणल्यात. ते बघा दुसरीकडे जायला किती भारी फोटो आहेत बघा. तिथूनच आम्ही तुम्हाला दाखवलं होतं मागच्या वेळेसचं पाणी. त्यामुळे तिथं चिखल झालेला आहे. दॅट्स आम्ही बघू जायचंय. हॅलो गाईज, आता आम्ही आलोय एक्झॅक्टली वाकोबा मंदिरच्या बॅक साईडला. आणि तुम्ही व्ह्यू पाहू शकता, एकदम सुंदर असा व्ह्यू आहे. एकदम नदी जवळ आहे. आणि आम्ही फोटो काढलेत, अक्षरशः एवढे सुंदर फोटो आलेत ना, कोणाला वाटणारच नाही की आम्ही ह्या लोकेशनला आले. आपल्या जवळच एवढं चांगलं लोकेशन असतं आणि आपण दुसरीकडं बाहेर गावी फिरायला जातो का नाही आरू? बरोबर का नाही? आमची आरू म्हणते आपण तिथे बाहेर जाऊ. पण मी ते आम्ही फोटो काढलेत एवढे सुंदर आलेत ना, कुणी बोलणार पण नाही की आम्ही आमच्याच गावात फोटो काढलेले आहेत. ते अक्षरशः एवढे सुंदर फोटो आलेले आहेत.
तुम्हाला दाखवते व्ह्यू. चला, हे पहा गाईज, कसा सुंदर असा व्ह्यू आहे. मस्त नदी एकदम जवळून. आम्ही जाऊ शकतो पुढे, पण आम्ही रिस्क घेत नाहीये. इथं थोडंसं गवत आहे, सापा बिपाची शक्यता असू शकते, त्यामुळे आम्ही लांबूनच व्ह्यूचा आनंद घेतोय. बट छान वाटते. तरी आम्ही आमची पलटण नाही घेऊन आलो, नाही तर अजून मज्जा आली असती. आम्ही इलेक्ट्रिकल गाडी आलोय, त्यामुळे जास्त जण येत नाही त्या गाडीवरती. त्यामुळे आरू आणि मी चालूय. तरी लाडू श्लोकाने बी बोलले होते आम्हाला यायचं, पण त्यांना आणलं नाही, रडत होते बिचारे. नेक्स्ट टाइम त्यांना घेऊन येऊ, अजून मज्जा येईल. आता सध्या आरू आणि मी चाललेलो आहे. आता लॉंग व्हिडिओ पण करू आम्ही. लॉंग व्हिडिओ पण येत राहतील आपले. आता व्ह्यूचा आनंद झाले, थोडेफार फोटो पण काढले, देवदर्शन पण झालं. आता रिटर्न जातो, संध्याकाळ होत आली आहे. लवकरात लवकर घरी गेलं पाहिजे, त्यामुळे आता निघतोय. बाय बाय गाईज. गाडी वळवायचं चाललंय. हे बघा, हे काहीतरी वेगळंच करतंय. चार्जिंग संपली वाटतंय. जाऊ का नाही घरी काय माहिती. आम्ही ना एवढी रिस्क घेऊन आलेलो आहे ना, गाडीला चार्जिंग नाही आहे. 4-5 दिवस झाले गाडीला चार्जिंग नाही लावली आहे. पण तरी पण स्टील आम्ही म्हटलं चला थोडं जवळच जायचं आहे, त्यामुळे गाडीवर आलेलो आहे. आता घरी जातोय की नाही पाहूया. कारण एकदा आम्ही असंच गेलो होतो, आराध्या आणि मीच गेलो होतो नारायणगावला. आराध्याला कपडे घ्यायला, आणि आम्ही रिस्क घेऊन गेलो. गाडी एकदम फुल चार्जिंग दाखवत होती. मग आम्ही गेलो नारायणगावला कपडे घ्यायला. तर आम्हाला पूर्ण नारायणगावमध्ये पण गेलो नाही, गाडीच बंद पडली, चार्जिंगच झाले नाही. तर नारायणगावमध्ये गेलो. मग माझी फ्रेंड आहे, फ्रेंडच्या शॉपच्या इथे चार्जिंग लावली. आम्ही 2-3 तास शॉपिंग करून आलो. म्हटलं आता गाडी फुल चार्ज झाली असणार आहे, ठीक आहे, चार्ज झाली असणार आहे, आता घरी जाऊ शकतो. आणि फुल कॉन्फिडन्समधून तिथून निघालो, गाडी घेतली. पण गाडी काही चाललीच नाही. थोड्या वेळेस 1 किलोमीटरच चालली असं. 1 किलोमीटर पण नाही, एकदम थोडं, 5-10 मिनिटं थोडंसं गेलो. नारायणगाववरून राजगीपर्यंत आम्ही चालत आलो. चालत म्हणजे अक्षरशः आम्ही गाडी ढकलत आणली आहे. आणि रोडनी येत होतो, तर लोक पास होते फक्त, पण काही हेल्पच करत नव्हते. आणि टोल लावायचं म्हटल्यावरती गाडीला एक दादा म्हटला की टोल लावता येणार नाहीये. मग काय करायचं. मग आम्ही हेल्प पण मागितली, पण लोक बोलले नाही, लाईट गेलेली आहे. तर मग आम्ही आमच्या आत्याला कॉल केला. एक अर्ध्या रोडपर्यंत गेलो. किती किलोमीटर असेल नारायणगाव, 12-13 किलोमीटर असेल आय थिंक. आणि आम्ही एक 7-8 किलोमीटर पुढे गेलो. आमचं आत्याचं घर होतं. मग आत्या मुंबईला असते. मग आत्याला फोन केला की आमचा असा प्रॉब्लेम झाला, आम्ही गाडी ढकलत आलोय, आम्हाला चार्जिंग पण लावून कोणी देत नाहीये. मग आत्यानी काय केलं, तिथे एक त्यांच्या शेजारचे त्यांना फोन केला, गिरणीवाले, आमच्या भाषा आलेल्या आहेत, असं झालंय, तर त्यांना गाडी चार्जिंग लावून द्या. मग त्यांनी आम्हाला हेल्प केली. मग आम्ही गाडी चार्जिंग लावली आणि नंतर परत त्यांच्या घरी गेलो, नाही का, बाबा होते, त्यांना भेटलो. म्हटलं त्यांना भेटावं वगैरे. आणि मग तिथं 2-3 तास तरी थांबलो असतो, काय 2-3 तास थांबलो. म्हटलं आता गाडी फुल चार्जिंग होईल. पण त्या दिवशी आमचं एवढं नशीब खराब होतं, एवढं बॅड लक होतं की आम्ही गाडी घेतली फुल कॉन्फिडन्समध्ये. परत म्हटलं आता फुल चार्जिंग झाली, आता थोडंच घर राहिलं होतं, एक 4-5 किलोमीटर घर राहिलं होतं. म्हटलं तोपर्यंत जाऊ, आम्ही घरापर्यंत व्यवस्थित जाऊ. पण नंतर काय झालं, दुसऱ्या गिरणीवाल्याच्या मग तिथपर्यंत गेलो, गाडी पुन्हा चाललीच नाही. मग आम्ही परत फोन केला की रिलेटिव्ह होते त्यांच्या इथं, परत गाडी ठेवली. मग आणि अक्षरशः आम्ही सकाळी 11 वाजता निघालो होतो ना, 11 वाजता निघालो होतो ना, 11 वाजता निघालो होतो ना. अक्षरशः मला रात्रीचे 7 वाजले घरी जायला. आणि जिथे आम्ही 10-15 पण नाही, 15-20 मिनिटं लागतात तिथे जायला. आणि आम्ही तिथून पण निघालो फुल कॉन्फिडन्समध्ये, पण रात्रीचे किती 7 झाले होते आम्हाला. मग नंतर म्हटलं आरूला, म्हटलं आपण काही रिस्क घेऊ शकत नाही, आता गाडी चालतच नाही, आता रात्र झाली. आणि आम्हाला कोणाच्या शिव्या नव्हत्या खायच्या घरच्यांच्या, कारण घरचे आम्हालाच बोलतील की तुम्हाला एवढ्या लांब गाडी घेऊन जायला कोणी सांगितलं होतं. कारण माझा आत्याचा मुलगा, आमचा दीपूभाई भेटला होता. दीपक म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं होतं ती एवढी गाडी का एवढ्या लांब येते का, तुम्ही कशाला आले. आम्ही घरी सांगायची रिस्कच घेतली नाही. म्हटलं जाऊ, आम्ही आमच्या पद्धतीने जाऊ, काही पण सोल्युशन काढू, पण घरी जाऊ. पण अक्षरशः शेवटी आम्ही घरी पोहोचलो नाही. मग आरूच्या पप्पांना फोन केला. आरूच्या पप्पांना म्हटलं आता काय आम्ही येऊ नाही शकत आहे, मग आम्हाला घ्यायला पाठव. नाही, आरूच्या मम्मीला फोन केला, आमच्या नानीला फोन केला. नानीला म्हटलं आम्ही काही येऊ शकत नाही, आम्हाला घ्यायला पाठव. मग आम्ही तिथे चार्जिंगला गाडी लावली आणि नाना आम्हाला घ्यायला आले. मग आम्ही घरी आलो. नंतर आम्ही आमच्या छोट्या छोट्या मुलांचे पण बोलणे खाल्ले, आमच्या लाडून त्यांचे, ते पण आम्हाला बोलत होते तुम्हाला कोणी शहाणपणा करायला सांगितलं होतं गाडी घेऊन जायला.
त्यानंतर आम्ही इलेक्ट्रिकल गाडी घेऊन जायचं जास्त रिस्क घेत नाही. आज आलोय घेऊन कारण आम्हाला जवळ जायचं होतं. आता बंद पडली तरी आमचं घर जवळच आहे, त्यामुळे आम्ही ढकलत पण जाऊ शकतो. आणि ठीक आहे. गाईज आम्ही ना तिथं किती वाजता गेलतो माहिती का? 11-12 वाजता गेलतो आणि आले 7 वाजता रात्री. माझी लग्नाची कपडे घ्यायला गेलतो. लग्नाचे कपडे आम्हाला खूप महागात पडले, खूप महागात लय पडले. महागात पडले आम्हाला. चला कपडे पण महाग होते आणि आम्हालाच महागात पडले. चला मग पुढे कंटिन्यू राहा.